आता चंद्रपुरातून मोठी बातमी येते। चंद्रपुरात हायकमांडच्या निर्णयानंतरही काँग्रेसच्या गोटात मोठी नाराजी पसरलेली आहे। धानोरकर गटाला महापौरपद दिल्यामुळे वडेट्टीवार गट नाराज झालेला आहे। आमचे नगरसेवक जास्त असताना धानोरकर गटाला महापौरपद का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। खासदार धानोरकरांकडे 10 नगरसेवक आहेत तर वडेट्टीवारांकडे 17 नगरसेवक आहेत। आज संध्याकाळपर्यंत पक्षाने आणखी स्पष्टता आणावी अशी वडेट्टीवार गटाला अपेक्षा आहे। त्यामुळे काल दिल्लीमध्ये जी बैठक झालेली आहे हायकमांडची, त्यानंतर जो तोडगा निघाला आहे त्यानंतरही वडेट्टीवार गट मात्र नाराज झालाय। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, याचा अर्थ काल हायकमांड सोबत झालेली बैठक निष्फळ झाली असं समजायचं का? अजूनही वडेट्टीवार गट नाराज आहे? नक्कीच माधवी, काल जो श्रेष्ठींनी तोडगा काढून दिलेला होता त्याप्रमाणे महापौर पद जो आहे तो धानोरकर गटाकडे राहील अशा पद्धतीचं ची माहिती जी आहे ती दिल्लीतून समोर आली होती। प्रतिभा धानोरकर असेल किंवा विजय वडेट्टीवार असेल, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली नव्हती। मात्र वडेट्टीवार गटाचे जे नगरसेवक दिल्लीला गेले होते ते आज पहाटे नागपुरात परतलेले आहे आणि सध्या ते अज्ञात स्थळी आहे। मात्र जी काही माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे, आमची संख्या जास्त आहे, कारण वडेट्टीवार गटामध्ये सकृतदर्शनी आपण जर पाहिलं तर सध्या 17 नगरसेवक आपल्याला दिसून येतात आणि बसपाचा एक नगरसेवकही त्यांना पाठिंबा देत आहे। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या 27 एकूण नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांचा पाठिंबा धानोरकर गटाकडे आहे। त्यामुळे संख्याबळ जेव्हा वडेट्टीवार गटाकडे आहे तर महापौर पद जो आहे तो धानोरकर गटाकडे का, अशा पद्धतीची भावना जी आहे ते वडेट्टीवार गटातील अनेक नगरसेवकांची आहे आणि त्यामुळे या संदर्भात पक्षाने आणखी स्पष्टता आणावी, आज संध्याकाळपर्यंत काहीतरी तोडगा काढावा किंवा तोडगा निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे। मात्र काल जो श्रेष्ठींनी तोडगा काढून दिलेला आणि ज्याप्रमाणे धानोरकर गटाकडे महापौर राहील आणि काँग्रेसचा बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रयत्न धानोरकरांनी करावे असं जे श्रेष्ठींनी फॉर्म्युला सुचवलेला आहे, त्या संदर्भात वडेट्टीवार गटातील नगरसेवक जे आहेत ते निश्चितच नाराज दिसल्याचं दिसून येत आहे। नक्कीच आता हायकमांडच्या या तोडग्यानंतरही जर नाराजी कायम असेल तर आता काँग्रेसचा हा तोडगा निघणार कसा, काँग्रेसमधला हा वाद मिटणार तरी कसा, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।